नमस्कार. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही तर खूप सारं नियोजन केलंच असेल आणि तयारी सुरूही झाली असेल, पण आपण आपलं आर्थिक नियोजन केलंय का हे पण एकदा तपासून बघूयात. गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला काय काय शिकवते ते पण गुंतवणुकीबाबत हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. गणपती बाप्पाचं जे मोठं शीर आहे ते आपल्याला सांगतं की मोठे विचार करा, मोठं व्हिजन ठेवा आणि त्या दृष्टीने निर्णय घ्या. गणपती बाप्पाचे जे चिमुकले डोळे आहेत ना ते आपल्याला सांगतात की सूक्ष्म निरीक्षण करा, बारीक गोष्टी बघा आणि त्यातनं शिका. गणपती बाप्पाचे जे सुपासारखे मोठे कान आहेत ते आपल्याला सांगतात की सर्वीकडचं ऐका आणि त्यानंतर निर्णय घ्या. मनाने कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करताना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. गणपती बाप्पाची जी सोंड आहे ना ती सांगते आपल्याला की तुम्ही फ्लेक्झिबल राहा. गुंतवणूक एकाच सेक्टरमध्ये करू नका. फ्लेक्झिबिलिटी ठेवा, डायव्हर्सिफिकेशन ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. जर तुम्ही ह्यावरच्या सगळ्या गोष्टी केल्या, नियोजन करून व्यवस्थित गुंतवणूक केली तर मिळणारं जे फळ आहे म्हणजे जो गुंतवणुकीचा परतावा आहे तो नक्कीच चांगला मिळेल. चला तर मग ह्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण आपलं आर्थिक नियोजन करण्यासाठी श्री गणेशा करूयात. आणि तुमच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला काही मदत लागली तर वेल्थ क्रिएशन तुम्हाला मदत करण्यास सदैव तयार आहे. गणपती बाप्पा मोरया.